आजच्या मराठीच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कालच्या सेशन मध्ये आपण संधी टॉपिक सुरू केला होता. संधी हा असा टॉपिक आहे जो की आपल्याला 100% गुण देणारा आहे, ज्यामध्ये फक्त आपल्याला काही नियम आणि अटींचं फॉलो करायचंय. दोन शब्द एकत्र करून संधियुक्त शब्द तयार केला होतो आणि संधियुक्त शब्दाची फोड केल्यानंतर त्याला संधी विग्रह म्हणतो. आपल्याला विद्यालय शब्द दिला असेल आणि विचारला असेल याचा संधियुक्त विग्रह काय होतो, तर आपल्याला याची फोड करता आली पाहिजे की बाबा हा शब्द विद्या अधिक आलय या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. ठीक? याला म्हणायचं संधी विग्रह. मराठी व्याकरण शिकताना हिंदी व्याकरण आणि हिंदी व्याकरण शिकताना मराठी व्याकरणाचा सुद्धा बराचसा भाग आपल्याला हेल्पफुल असतो, मदतीसाठी म्हणजे मदत करतो. त्याला आपण DED ला आणि BED ला असताना अध्ययन संक्रमण म्हणायचं. अध्ययन संक्रमण म्हणजे काय, एका विषयाचा अभ्यास करताना दुसऱ्या विषयाची सुद्धा मदत होणे, त्याला आपण अध्ययन संक्रमण म्हणतो. संधीमध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सोपा प्रश्न आला तर विचारला जातो, एक उदाहरण दिलेलं असते, विद्या अधिक आले कोणती संधी आहे, ठीक आहे नाही. धनु अधिक वात, धनु अधिक वात कोणती संधी आहे, आपण विसर्ग संधी म्हणतो. ठीक आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकते सत अधिक मती है ना, पहिल्या शब्दाचा शेवटचा जो वर्ण आहे त्याचा पाय मोडलाय म्हणून आपण म्हणू शकतो ही व्यंजन संधी आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकते की अनाथ अधिक आश्रम कोणती संधी आहे, त्याला आपण म्हणू शकतो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण इथं अ येईल, दुसरा आहे अधिक आ, अ अधिक आ बरोबर आ होईल, या आणि या दोन शब्दाला जोडलं की अनाथाश्रम होईल, अनाथाश्रम. इथं संधी होईल स्वर संधी, बरोबर. आणि म्हणून आपण जर बघितलं तर हा सगळ्यात बेसिक प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतंय की समजा धनुर्वात शब्द आहे, धनुर्वात असा शब्द आहे, तर हा जो शब्द आहे हा या शब्दाची संधी विग्रह काय होईल, इथं आपल्याला हाच पहिला पर्याय असेल, समजा धनु अधिक वात, वात धनु अधिक वात, हा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे, हा पर्याय बरोबर आहे. विसर्गाच्या मागे उ आहे आणि पुढे मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा र करा, विसर्गाचा र केला की र अधिक वा वा होत आहे. ठीक आहे, आणि मग तयार शब्द असतो धनुर्वात, हा प्रॉपर शब्द आहे. हे दोन्ही पर्याय चुकीचे. आणि चौथा पर्याय यापैकी नाही असा येऊ शकतो. हा एक प्रकार, म्हणजे एकाच प्रकारात दोन पद्धती सांगितल्यात मी तुम्हाला, म्हणजे संधीवरती तीन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. संधी कोणती उदाहरण दिल्यावर विचारलं जाऊ शकते, संधियुक्त शब्द कोणता तयार होतो दोन शब्दांपासून तो एक विचारला जाऊ शकतो, आणि संधी विग्रह करा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तीन प्रकारचे प्रश्न बेसिकली याच्यावरती आपल्याला शक्यतो विचारले जातात. काल आपण स्वरसंधी सुरू केली होती. संधी मधला पहिला प्रकार संधी, हा जो काही घटक आहे तो संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे, आणि मराठी व्याकरणातला सगळ्यात इंटरेस्टिंग चॅप्टर जर कुठला असेल तर तो आहे संधी. मराठी व्याकरण शिकायचं, परीक्षेला सामोरं जात असताना मराठीची तयारी करायची, तर कोणत्या विषया म्हणजे कोणता टॉपिक सगळ्यात परफेक्ट झाला पाहिजे, तर संधी टॉपिक झाला पाहिजे. कारण संधी शिकली की कुठलाही टॉपिक म्हणजे कुठलाही ग्रामरचा कुठलाही टॉपिक आपण शिकू शकतो. सगळ्यात मेजर टॉपिक आहे संधी. संस्कृत मधून तीन संधी आलेल्या आहेत, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि स्वर संधी. स्वर संधीमध्ये दोन स्वर एकत्र येतात आणि एक स्वतः सेपरेट असा वर्ण तयार होतो, एक स्वर तयार होतो, त्यापासून दोन शब्द जोडायचे असतात. व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन असतो.
पहिला वर्ण मात्र व्यंजन असला पाहिजे व्यंजन संधीमध्ये, दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असला तरी चालतंय. विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग हवा, दुसरा वर्ण आपण मग त्याच्यामध्ये व्यंजन घेऊ शकतो किंवा स्वर घेऊ शकतो. पण विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण मात्र स्वर विसर्गच असायला पाहिजे. एक्झॅक्ट आपण बघितलं होतं वर्णमाला टॉपिक शिकताना, मी तुम्हाला हे पण म्हटलं होतं की काही टॉपिक असे जे आपल्याला लाईव्ह मध्ये घ्यावे लागतात. संधी मी जर तुम्हाला स्क्रीन शेअर करून घेतलं तर तो समजणार नाही. जे कन्सेप्च्युअल टॉपिक आहे ते म्हणजे ज्याच्यावरती कन्सेप्ट आहे ती आपण थोडीशी घेऊ शकतो. उदाहरण समजा, हा परीक्षेवर आपण बोलू मॅडम, हा सर आहेत का मॅडम माहित नाही, पण परीक्षेच्या बाबतीमध्ये बोलूया आता. सध्या आपण टॉपिकवर बोलू. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये परीक्षेवर चर्चा करतो. बरं झालं तुम्ही विषय काढला. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर काही टॉपिक असे आहेत, आता संधीसारखा टॉपिक ज्याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे उदाहरणांची. आणि मग कालच्या सेशन मध्ये, आता मी कालच्या सेशन पासून आजच्या सेशन कडे तुम्हाला आणतोय. कालच्या सेशन मध्ये आपण स्वरसंधीचा पहिला प्रकार घेतला होता, त्याला आपण दीर्घत्व संधी म्हटलं. आणि दीर्घत्व संधीमध्ये आपण पूर्ण प्रकार बघितले. दीर्घत्व संधीमध्ये आहे ना, अ आणि आ ही सजातीय स्वरांची जोडी, रस्व आणि दीर्घ ही सजातीय स्वरांची जोडी, रस्व ए आणि दीर्घ ई ही सजातीय स्वरांची जोडी. या 3 जोड्या ज्या आहेत त्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. रस्व ए अधिक रस्व ए दीर्घ ई होणार, दीर्घ ई अधिक दीर्घ ई दीर्घ ई होणार, रस्व अधिक रस्व दीर्घ ऊ होणार, रस्व अधिक दीर्घ ऊ दीर्घ ऊच होणार, अ अधिक अ आच होणार, अ अधिक आ आच होणार, आ अधिक आ आच होणार, है ना. कुठलेही दोन एकत्र आले की आ, हे कुठलेही दोन एकत्र आले की दीर्घ ऊ. रस्वई रस्वई एकत्र आले तरी दीर्घ ऊ, दीर्घई दीर्घई एकत्र आले तरी दीर्घई. तर ही दीर्घत्व संधी कालच्या सेशन मध्ये आपण बऱ्यापैकी घेतली होती. त्याच्यानंतर मी तुम्हाला काल एक नियम दिला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी नियम असं सांगितलं होता की गुणादेश संधीमध्ये काय आहे, 2 स्वर तयार होतात वेगवेगळ्या स्वरांपासून. तिथं जेव्हा ए ओ आणि अर तयार होतात 2 स्वर एकत्र आले, मग कुठलाही असो, एक्स अधिक वाय असेल बरोबर ए यायला पाहिजे, है ना. ए अधिक बी असेल, उदाहरण सांगायला ना समजा, म्हणून ए अधिक बी हा एक वर्ण हा एक वर्ण, तिथं ओ असेल, है ना. जर आपण बघितलं, है ना, आणि जर समजा ए आणि बी एकत्र आले तर अर तयार होत असेल. म्हणजे कुठलेही 2 वर्ण एकत्र येऊन ए होत असेल, किंवा 2 वर्ण एकत्र येऊन ओ होत असेल, 2 वर्ण एकत्र होत असेल तर अर होत असेल, तर ए ओ अर एकत्र येण्याच्या पद्धतीला गुणादेश म्हणतात. गुणादेश काय म्हणतात? गुणादेश. आता आपण मराठीत उदाहरण घेऊ आणि 8 नियम तयार करू. 8 सगळ्यांनी फक्त एवढं डोक्यात ठेवा की आपल्याला गुणादेश शिकायचं. ठीक आहे. अ ऑब्लिक आ अधिक रस्वई किंवा दीर्घई, बरोबर, रस्वई किंवा दीर्घई बरोबर ए होईल. ठीक आहे. अ ऑब्लिक आ अधिक रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ बरोबर ओ. अ ऑब्लिक आ अधिक अर असेल, रू असेल का, तर अर तयार होईल. बरोबर. आता एक काम करू, आपण ह्याचे नियम तयार करू. अगोदर ह्याचे 4 करू, ह्याचे 4 करू, ह्याचे 2 करू, आणि त्या नियमांचे उदाहरण इकडे घेऊ. इकडे नियम तयार करतो आपण. ठीक आहे. आता मी नियम कसा तयार करतोय ते लक्षात घ्या. ठीक आहे. आहे संधी गुणादेश, गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. ठीक आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये हा नियम पूर्ण करून टाकू. गुणादेश समजून जातो लगेच. बघा, अ अधिक रस्वई, अ अधिक रस्वई बरोबर ए, अ अधिक दीर्घई बरोबर ए, आ अधिक रस्वई बरोबर ए, आ अधिक दीर्घई बरोबर ए. 4 नियम तयार झाले. ठीक आहे. आता ह्याचे 4 तयार करू. ह्याचे केले, आता ह्याचे करू. हा, अ अधिक रस्व उ बरोबर ओ, अ अधिक दीर्घ उ बरोबर ओ, आ अधिक रस्व उ बरोबर ओ, आ अधिक दीर्घ उ बरोबर ओ. किती झाले?
एक दोन नियमला नंबर देऊ आपण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता ह्याचे अची रू सोबत नववा नियम. अ अधिक रू बरोबर दहावा नियम. आ अधिक रू बरोबर आर. बघा किती नियम तयार झाले. हा नियम तयार केलेत पण याचं उदाहरण सोडताना एक लक्षात आलं पाहिजे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ई आहे, तर दोघांपासून ए तयार होत आहे. ठीक आहे. एकदा याच्यावर प्रकाश टाका. बघा हे दोन वेगळे आणि हे चार हे दोन वेगळे वेगळे. हम्म. आलं लक्षात. आता एक उदाहरण देतो. एक दोन उदाहरणं सोडवून सांगतो पुन्हा तुम्ही सोडवताल सगळे. एवढे सोपं आहे हे. बघा. ईश्वर आणि इच्छा बरोबर काय काय बरोबर. हम्म. केलं कोणी. नाही ना. ईश्वर हे नरेश सर थोडं चुकाले. हम्म. देवेने मॅडम मला हे सांगा, हे दोन शब्दापासून कोणता शब्द तयार होतो. ठीक आहे. तुम्ही नियम टाकला ते पण बरोबर आहे का बघा. या नियमामध्ये इथं काय होतंय बघा. या शब्दाची जर फोड केली ईश्वरची तर शेवटचा वर्ण अ येतो. दीर्घ इ अधिक श अधिक व अधिक अ अधिक र अधिक अ. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आला. पुढे आलेला आहे रस्वई. अ अधिक रस्वई बरोबर काय सांगितले. ए तयार करा. मग अ अधिक ए बरोबर ए तयार होतो. इथला ई कटला, इथला र मधला अ काढलाय म्हणजे इथला र चा पाय मोडावा लागला. हा. ईश्वर अधिक जोडायचे ए ने अधिक इथं छार आहे. ओके. हम्म. आता काय होईल. हे ईश्वर असेल. ईश्वर र अधिक ए रे होते राहील छा. काय हा शब्द ईश्वर इच्छा. ओके. काय झाला शब्द तयार. ईश्वर इच्छा. नियम क्रमांक एक च उदाहरण घेतलं आपण. एक उदाहरण सोडवा. हम्म. लोक अधिक इच्छा. सोडवा. हम्म. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण येतंय आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोण आलाय त्यांना खाली घ्यायचं. त्या दोघांपैकी कोण तयार होतंय ते बघायचं. चल फास्ट. हम्म. ओके. शोभा मॅडम म्हणतात लोकेच्छा. बरं अजून. हम्म. लोकेच्छा. ओके. 52 जण आहेत. कमेंट फार कमी आहेत. प्रयत्न करा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे अ. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे रस्वई. अ अधिक रस्वई. नियम क्रमांक एक उदाहरण आहे. हा काय होणार आहे दोघांपैकी त्या दोघांचा मिळून ए तयार होतं. म्हणजे आता आपल्याला काय करायचं. इथला ई कट करायचा, इथला टंगडा मोडायचा. हा ह्याचा लोक अधिक ए ने जोडायचं. अधिक वर छार आहे. लो जसा तसं क अधिक एक के राहे छा तयार होणारा शब्द लोकेच्छा. लोकेच्छा.
ठीक आहे. हम्म. आता मी दोन उदाहरणं सांगितल्या. एकदम सायलेंट शिकवलं, एकदम सावकाश तुम्हाला समजायला असं सांगायला हवं. फक्त व्यवस्थित लक्ष देणं आहे का. मनोज सर थोडं मराठीतच कमेंट करा, लोकेच्छा. तुम्ही केलंय बरोबर, तिथं आईच्या ऐवजी ई पाहिजे, लोकेच्छा असं पाहिजे. हा. 2 3 4 5 6 7 8 9 10 या 9 पैकी कुठलंही उदाहरण देईल मी आता. ओके, चलो घ्या आणि उदाहरण घ्या. इकडे घेऊ. आता आपण काय करू, हे कट करू. हा. त्याच्यानंतर मोठं उदाहरण घेऊ थोडस. तुम्ही प्रयत्न करा, त्यानंतर मी समजावून सांगतो. दोन उदाहरणं घेऊ. हम्म. अयोध्या अधिक ईश. हम्म. अयोध्या अधिक ईश. काय होईल अयोध्या अधिक ईश? अयोध्या अधिक ईश काय होईल? हम्म. वैशाली मॅडम म्हणत अयोध्येश. 6 मे 2409 अयोध्येश. राखे मॅडम म्हणत अयोध्येश. चव्हाण सर म्हणत अयोध्येश. ओके. चव्हाण सर, तुम्ही तर नियमासाठी टाकलं. ओके. हा. बघा सर, इथं आ आलाय म्हणजे आ आलाय, का नाही म्हणजे आ आहे. शोभा मॅडम म्हणत अयोध्येश. ओके. इथं आलाय रसवई. आ अधिक रसवई कुठे आहे रे इथं? नियम सांगा, नंबर सांगा बरं मला इथं कुठे आहे? आ अधिक रसवई नियम नंबर सांगा बरं. नंबर नंबर सांगा. आ अधिक रसवई कुठे? वा. ओके. गुड. खूप छान. ऑप्शन नंबर 3चा नियम आहे का नाही? नियम नंबर 3चा उदाहरण आहे. मग आता काय करायचंय, दोघांना एकत्र करून ए करायचंय. आ अधिक रसवई बरोबर ए. ठीक आहे. आ अधिक रसवई बरोबर ए. मग ज्याच्यामध्ये ए असतो त्याच्यावरती एक मात्र असतो, वरती एक मात्र असतो. इथला काना खाली आला, इथला काना कट करा, इथला ई कट करा. वर काय राहिले आता? अयोध्य. याचा पाय मोडा जोडायचं येणे. वर राहिले फक्त श. अयोध्य अधिक ए, अयोध्ये होईल. अयोध्ये राहिलं श. ओके, तयार होणार शब्द अयोध्येश. नियम क्रमांक 3चं उदाहरण होतं की नाही? ओके. चला पुढचं उदाहरण घ्या. अल्प अधिक उपहार. अल्प अधिक उपहार. ओके, बरोबर. नियम नंबर सांगा मला. नियम नंबर सांगा. ज्याने पहिल्या दिवसापासून वर्ण मला टॉपिक पासून केले त्याला लगेच कळत येईल. फोड करता आली पाहिजे शब्दाची. ज्याला शब्दाची फोड येत नाही त्याला लक्षात येत नाही काहीच. ओके, नियम क्रमांक 5 आहे. हा. गुड. सगळ्यांचं बरोबर आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे, पुढे उ आहे. अ अधिक उ बरोबर काय होणार आहे? ओ होणार आहे. ओ. म्हणजे याचा अर्थ असा होणार आहे, एक काना आणि वर एक मात्रा येणार आहे. ठीक आहे, हे चिन्ह येणार आहे आता. उ कटलं इथलं, काना कटला पचा. अल्प अधिक ओ अधिक हार. पहार. पहार. पहारी. पहार. है ना? अ जशाल तसं. अल्प. अल्प अधिक ओ अल्पो राहील पहार. तयार होणारा शब्द अल्पोपहार. अल्पोपहार. हं?
ओके चला एक आता टास्क देतो मी तुम्हाला. या अल्पोपहार शब्दात किती वर्ण येतात सांगा. अल्पोपहार शब्दात किती वर्ण येतात. अल्पोपहार या शब्दात किती वर्ण येतात. हम्म. क अधिक ल अधिक प अधिक ओ अधिक प अधिक अ अधिक क अधिक आ अधिक र अधिक अ. अल्पोपहार किती वर्ण आहेत टोटल संख्या सांगा नंबर ऑफ वर्ण टोटल. या शब्दाची फोड केल्यावर किती वर्ण येतात टोटल. 10 बर. ज्याला प्रॅक्टिस आहे त्याला लिहायची पण गरज नाही म्हणा हे लगेच लक्षात येते. 8 आणि 8 नाही जास्त येते. श्रद्धा मॅडम 10. रवींद्र सर 9. रिअलमी 15 5G 10. ओके. अ अधिक ल अधिक प अधिक प अधिक अल्पो प अल्पो प प अधिक अ अधिक ह अधिक आ अधिक र अधिक अ. किती आले इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 आहे सर. याची फोड केली 10 वर आहे 10. ठीक आहे. चला आता मी 2 उदाहरण देतो त्याच्यानंतर आपण दुसरा नियम घेणार आहोत. देऊ उदाहरण. ओके चला घ्या. महा अधिक उत्सव नंबर 1. नंबर 2. गंगा अधिक उर्मी. दीर्घ होईल हं. गंगा अधिक उर्मी. हम्म. बरं पहिल्याचं ठीक आहे महा अधिक उत्सव महोत्सव. गंगा अधिक उर्मीचा कुठला नियम आहे इथं. आ अधिक रसू. आ अधिक रसू. नियम क्रमांक 7. नियम क्रमांक 7 हा. गंगा अधिक उर्मी. नियम क्रमांक 8. ठीक आहे हे सोडवत नाही हे सोपे महोत्सव डायरेक्ट लिहून टाकू. इथं काय होईल. गंगा अधिक उर्मी. गंगा शब्दाचा शेवटचा वर्ण आ. उर्मीचा दीर्घ व दीर्घ खाली घ्या. आ अधिक दीर्घ ओ करा. ओ दोन्ही शब्द नावाने जोडायचे. काना कटला दीर्घ कटलं गंग अधिक ओ अधिक अरमी असं होईल ना. मग गंग जसं ग अधिक ओ गंगो राहिलेला अरमी त्या होणारा शब्द गंगोरमी. गंगोरमी. ठीक आहे. चला घ्या एक उदाहरण. सप्त अधिक ऋषी. बरोबर. सप्त अधिक ऋषी. नियम नंबर सांगा आणि जोडा दोघांना. डायरेक्ट उत्तर नका टाकू राखी मॅडम आणि आणि अगोदरचा फोन होता बघितला नाही मी. कोणते 2 वर्ण खाली होतलेत. रवींद्र सर सप्तर्षी शब्द चुकला हा. शोभा मॅडम मला डायरेक्ट उत्तर नका टाकू. कोणते 2 वर्ण खाली घ्यायचे त्याच्यापासून कोणता वर्ण तयार व्हायला आणि मग शब्द कोणता तयार व्हायला असं टाका. ज्याचं राईट येईल त्याचं नाव घेतो बघा मी हा अजून तर काय आलं नाही. नियम क्रमांक 9 बर. ओके हा सप्त अधिक व येते हा. 70 796 नंबर कोणाचा आहे मोबाईल नंबर माहित नाही नंबरचा.
पण शब्दाची फोड मी एक लेक्चर पूर्ण घेतलं होतं शब्दाची फोड करायला शिकवण्यात. बरं त्याच्यात जर आता मी घेतलं होतं त्याला 10 मिनिट लागतील. तुम्ही नव्हतं काय की त्या दिवशी? पण शब्दांची फोड मी सुरुवातीला पण घेतली होती वर्णमालेमध्ये. घेऊ आपण, चला हा. आता प्रयत्न करा सोडवायला, बघू. हम्म. आता कमी डालते बघा, राईट. VOY 200. नरेश आधी करू शब्द कोणता तयार होते ते लिहा पुढं. योगिता मॅडम म्हणतात सप्तर्षी. कोणते दोन वर्णापासून तयार झाले रो ते? अर. हम्म. चल. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण रू आहे. अधिक रू बरोबर अर तयार होतंय. आता इथला कटल्या म्हणजे याचा पाय मोडला लागला, सप्तचा तचा पाय मोडला लागला. हे सप्तचा पाय मोडला, हा. दोन्ही शब्दांना जोडायचे अर नाही. अधिक रू कटलं इथं फक्त वर शी राहिले. हा, स जसं तसं. त अधिक सप्त. ओ इथं कटला. र इकडे जाते, र अधिक शी. र अधिक शी बरोबर अर्शी असं होतंय. अर्शी. डायरेक्ट लिहू सप्तर्षी. काय हा शब्द? सप्तर्षी. ओके. आता फोड कशी करायची? ज्याच्यामध्ये काना उकार वेळ आणि त्याच्यामध्ये अ असतो, स अधिक अ. काय स कटलं. आता प अधिक त. इथं तच्या पुढे काना उकार वेळ आणि त्याच्यामध्ये अ आहे. जोड, व्यंजन व्यंजन स्वर जोडाक्षर तयार झालं. ठीक आहे. अर्शी. र अधिक श अधिक दीर्घई अशी फळ होती याची अर्शीची. 1 2 3 4 5 6 7 8 याच्यामध्ये 9 वर्ण आहेत. ठीक आहे. आता बघा ते फोड करायला काय, आता डबल बेसिक मध्ये गेलं ना, मग मला वर्णमाला शिकवावं लागलं डबल. हा. आपण जेवढे लेक्चर मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, माझी मी शब्दाची फोड कशी करायला ते बघा तुम्ही सगळ्या गोष्टी. पण तरी पण आपण घेऊया, काही काळजी करू नका. आपल्या सेशन मध्ये प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न आपण करतो. तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कन्सेप्ट किती समजायला लागली. ओके. पण तरीही अजून एक दोन शब्द मी घेतो त्याची फोड आपल्याला डबल करायची. ठीक आहे. चला. आणखी एक शब्द देतो तुम्हाला मी या दोन नियमांच्या वरती आधारित. त्याच्यानंतर आपण पुढचा नियम घेणार आहोत आणि तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं. चला, एक शब्द घ्या. राजा अधिक ऋषी. करावर फोड. फोड करा म्हणजे एकच आहे बरं, सॉरी. नियम कोणता आहे याच्यात? नियम कोणता आहे? राजर्षी 10. बरं, नियम आहे. हम्म. आ अधिक रू बरोबर अर. नियम नंबर 10. आ कटला रू कटला राज अधिक जोडायचे अर नाही. अधिक इथं वरती राहिले फक्त शी. राज असेल तसं ज अधिक अ राज. र अधिक शी है ना. र एखाद्या शब्दामध्ये ज्यावेळी र एखाद्या अक्षरात मिसळत असेल तर त्याच्यामध्ये रफार फुटतो असा, म्हणजे राजर्षी असा शब्द तयार होतो. ठीक आहे. हा, आ अधिक रू. ओके, राखे मॅडमचं बरोबर आलं. राकेश सरांचं पण बरोबर आले. सर आहेत मॅडम माहित नाही. डेपो शिवा राजस. ठीक आहे. तर अशा प्रकारे गुणादेश टोटल कन्सेप्ट आता आपण जी घेतली मराठीतली ही, त्याला आपण गुणादेश म्हणतो. गुणादेश. ठीक आहे. स्वरसंधीचा हा पहिला महत्वाचा नियम आहे. ठीक आहे.
चल पुढे जाऊया. त्याच्यानंतर आता सगळ्या शिक्षक आपल्या बंधू भगिनींना एकच विनंती आहे. जसं गुणादेश तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेतलं, समजून घेतलं, तसं आता पुढचा जो नियम आहे आपल्याला वृद्ध्यादेश स्वरसंधीचा सगळ्यात डिफिकल्ट वाटतो, पण एकदा समजलं की फार सोपा नियम. आणि याच्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये गडबड करून जमत नाही. दुसरं समासला अलंकारला पळवापळवी करून इथं काय आहे, इथं कुठला वर्ण कशात मिसळायला आणि काय तयार होईल हे नाही समजलं की गोंधळ होतो सगळा. बघा, स्वरसंधीचे दोन प्रकार बघितले आपण. एक्झॅक्ट प्रकार म्हणण्यापेक्षा प्रकार म्हणण्यापेक्षा त्याच्यातले नियम बघितले. ओके, एक आहे दीर्घत्वाचा बघितला, आता गुणादेशचा बघितला, आणि आता आपण वृद्ध्यादेश बघणार आहे. वृद्ध्यादेश संधी, ठीक आहे. वृद्ध्यादेश संधीमध्ये काय असते, दोन वर्णांपासून एक तयार होतो आय आणि दुसरा तयार होतो औ. हे दोन तयार होणं याला म्हणतात वृद्ध्यादेश. ठीक आहे. मग याच्यासाठी नियम आहेत. अ ऑब्लिक आ अधिक ए किंवा आय. उच्चार कसा करावा बघा, अ ऑब्लिक आ अधिक ए ऑब्लिक आय बरोबर आय. आय अ अधिक अ ऑब्लिक आ अधिक ओ ऑब्लिक आओ बरोबर आओ. आता हे मुख्य नियम आहे हा. आणि ह्याच्यापासून आपल्याला आता ह्याचे चार आणि ह्याचे चार असे 8 नियम तयार करायचे. मग आपण बनवले ना. आय आणि औ ज्यावेळेस दोन वर्णांपासून तयार होतात तेव्हा त्याला वृद्ध्यादेश संधी म्हणतात. ठीक आहे, त्याला म्हणायचं वृद्ध्यादेश संधी. आता ह्याचे नियम चार, ह्याचे नियम चार, 8 नियम तयार होतात. त्याच्यावर पुन्हा 8 प्रकारचे उदाहरणं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ठीक आहे. नियम तयार करतो मी. अ अधिक आय बरोबर आय. आ अधिक आय बरोबर आय. आ अधिक आय बरोबर आय. एक मिनिट हा. अ अधिक आय आय. आ अधिक ए आय. चौथा आ अधिक आय बरोबर आय. काय तयार केलं बघा, हा ह्याच्यात मिसळला, ह्याच्यात मिसळला, हा ह्याच्यात मिसळला, ह्याच्यात मिसळला. असे नियम तयार झाले चार. त्याच्यानंतर पाचवा नियम, आता हेच चार. अ अधिक ओ बरोबर औ. अ अधिक औ बरोबर औ. आ अधिक ओ बरोबर औ. आठवा नियम, आ अधिक औ बरोबर औ. बघा कशी तयार केली बघा नियम. हम्म. 8 नियम तयार केले, 8. सेम आता उदाहरणाचे जसे बघा गुणादेश मध्ये आपण बघितले ना, गुणादेश मध्ये जसे नियम बघितले ना आपण, तसेच ह्याच्यात पण करायचे आपल्याला. उदाहरण सोडवायचे. इंटरेस्टिंग आहे सब्जेक्ट पॉइंट. या चार पासून म्हणजे इथं हे चार जे आहेत ते ह्याच्यापासून तयार आहेत. हे चार 5 6 7 8 ह्याच्यापासून. ठीक आहे. थोडस पुढची लेवल घेतो, थोडीशा समजते का बघा तुम्हाला. मी काय करतो, 8 नियम घेतो इथं 8. तुम्ही फक्त डोकं लावायचं
5 मिनिट एक्स्ट्रा लागू द्या आज. मला नियम, उदाहरण आणि नियम कोणता आहे ते सांगायचं. बघू, आपण सगळे शिक्षक आहेत. थोडस वेगळं पद्धतीने घेऊ. ठीक आहे. हम्म. क्षण अधिक एक. क्षण अधिक एक. सदा अधिक एव. मत अधिक एक्या. विद्या अधिक ऐश्वर्य. जल अधिक ओघ. गंगा अधिक ओघ. सातवा. वृक्ष अधिक औदार्य. महा अधिक औदार्य. आता कमेंट करताना काय करा, एकचा काय शब्द तयार होतो, दोनचा काय तयार होतो, तीनचा काय तयार होतो, चारचा काय तयार होतो, पाचचा काय तयार होतो, सहाचा काय तयार होतो, सातचा काय तयार होतो, आठचा काय, असं करा. किंवा एक काम करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा. हा, चला मीच घेतो. हा, इथं अ अधिक ए, बघा हे ए न जोडायचे, सगळं तयार होतो. क्षणे याच्यावरती, याच्यामध्ये अय असतो, त्याच्यावरती दोन मात्रे असतात. क्षणे. ठीक आहे. नियम क्रमांक एक, उदाहरण आहे. सदा अधिक एव. आ अधिक ए. आ अधिक ए बरोबर कुठे, बघा हे तीन जण. आता इथं काय नाही होणार, सदैव. ठीक आहे. इथं अ अधिक ए. अ अधिक ए कुठे येते, अ अधिक ए. बरं ठीक आहे, इथं हा एक दिलो मात्र, वर एक मात्र दिलं. तर अ अधिक ए आय. अ अधिक आय. नियम क्रमांक दोन, मग ते इतक्या. आ अधिक ए. नियम क्रमांक चार. इथं काय होतंय, विद्येश्वर्य असा शब्द तयार होतो. विद्येश्वर्य. अ अधिक ओ. अ अधिक ओ, नियम क्रमांक पाच. जलोघ. आता ज्याच्यामध्ये अव असतो तिथं का नाही येतो, आणि मध्ये दोन मात्र येते. जलोघ. बघा असं. आ अधिक ओ, नियम क्रमांक सात. गंगोघ तयार होतो. गंगोघ. अ अधिक औ. अ अधिक ओ, नियम क्रमांक सहा. वृक्षोदार्य. आ अधिक औ, नियम क्रमांक आठ. महोदार्य. अशा प्रकारे दोन शब्द तयार होतात. बरं एक काम करा, आता तुम्हाला लेक्चर झाले, एक काम आहे, किंवा ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी एकच काम करा. इथं कोणते दोन वर्ण तयार झाले, एकत्र लिहिले. इथं वेगळे कोणते कोणते लिहिले. इथं कोणत्या दोन वर्णापासून शब्द तयार होणार आहे, इथं कोणते दोन वर्ण येतात, इथं कोण दोन वर्ण एकत्र येतात, इथले दोन वर्ण कोण एकत्र येतात, दोन वर्ण कोणते आहेत आणि त्यापासून कोणता तयार व्हायला, ह्याचा अभ्यास करा. ठीक आहे. याला म्हणायचं वृद्धी आदेश. हम्म, याला म्हणायचं वृद्धी आदेश संधी. ठीक आहे. बरं एक काम करू, चला आता एक काम करा, तो काही आरसा मोडून टाकू आपण. आता उजळणी करू.
आणि थांबू एवढं झाले. हा. कोणत्या दोन वर्ण लिहिले तिथं? अ अधिक ए. इथं आ अधिक ए. लेफ्ट होणार ना तुम्ही? अरे वा, हा आहेत बऱ्यापैकी. अ अधिक आय. आ अधिक आय. अ अधिक ओ. आ अधिक ओ. अ अधिक औ. आणि इथं आ अधिक औ. त्याला म्हणायचं प्रत्यादेश संधी.